हॅलो नमस्कार. मी निशा वाकणकर. माझ्या मुलांच्या फरमाईशीनुसार मी आज भोपळ्याचे पराठे बनवत आहे. भोपळा हा शरीरासाठी पौष्टिक पण आहे. हा थोडा खराब होता तर थोडासा कट करून साईडला टाकला मी. त्यांना अचानक आठवलं की आम्हाला भोपळ्याचे पराठे खायचे आहेत. म्हणून मग जो घरात होता तो नशीब घरात होता, मग अवेलेबल होता तर मग बनवले. हा आपण बारीक असा खिसून घेऊ. एक गाजर घेऊ. मुलं असे गाजर खात नाहीत, मग त्याच्यामुळे हा पराठ्यात टाकून दिला तर खातील बा. एक अद्रकीचा छोटासा तुकडा, तोही खिसून घेतला. आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. एक कांदा घेऊया चिरून बारीक. चला तर आपण आता पीठ मळायची प्रिपरेशन करूया. गव्हाचं पीठ गरजेनुसार, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, 2 चम्मच बेसन पीठ. हे सगळे पौष्टिक आहेत. मिक्स करून जो हा पराठा बनवतो तो भरपूर पौष्टिक बनणार आहे. भोपळ्याचा किस, कोथिंबीर चिरलेली बारीक, अद्रक खिसून घेतलेली, गाजर बारीक खिसलेलं आणि कांदा. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लसूण, आमचूर पावडर, हळद, गरम मसाला, मीठ, चटणी पावडर. तुमच्या मुलांच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त तुम्ही टाका. एक चम्मच गाईचं तूप आहे, हे घरी बनवलेलं. त्याने पराठे खुसखुशीत होतील, सॉफ्ट होतील. व्यवस्थित गरजेनुसार पाणी टाकून मळा. खूप पातळ मळू नका, कारण भोपळा ऑलरेडी ओलाच होता भरपूर. त्याचं पाणी सुटेलच नंतर उंड्याला. त्याच्यामुळं गरजेनुसारच पाणी टाका आणि घट्ट तिंबा. खूप पातळ घेऊ नका आधीच, नाहीतर लाटेपर्यंत ते पातळ होऊन जाईल खूप जास्त, मग लाटता येणार नाही व्यवस्थित. त्याच्यामुळं घट्टच तिंबा थोडंसं. चला तर मग पराठे करायला घेऊया. माझा एक पराठा लाटून झालेला आहे ऑलरेडी. हा मी दुसरा टाकलाय. मला 4 पराठे बनवायचे होते, दोघांना 2-2. त्याच्यानुसार मी मेजरमेंट घेतलं होतं सगळं कमी जास्त. 4 पराठ्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला जसं लागेल तसं घ्या. हे तूप लावते. गोल्डन ब्राऊन असा भाजून घ्या पराठा. माझ्या मुलांना खूप जास्त तूप आवडतं म्हणून मी जास्त लावते तूप. हा बघू शकता तुम्ही किती छान कलर आला होता त्या पराठ्याला. काढलाय मी. तिसरा पराठा टाकलाय तो. ह्यालाही चांगला तूप लावून घेऊया मस्त. हा मुलांना दिलाय. मुलांना खूप जास्त आवडलाय. खाता येते व्यवस्थित. त्याला खूप लाज वाटते, तोंडावर हात ठेवतोय तो कॅमेरासमोर. ओके.